स्वागत आहे। त्या आज आम्ही आलो आहे पगोड्याला। बोरीवरून आता आम्ही इथून जेटी पकडू आणि जेटी पकडून झाल्यानंतर मग तिथे पुढे जायचं। तर मला आता म्हणजे मेन गेटपासून तिकीट घर कुठे आहे ते पण दाखवतो तुम्हाला। तुम्ही आपण आपल्या जेटी इकडे ह्याला पण जाते, म्हणजे रेग्युलर पण आहे ती पण आहे आणि ह्याला जाते आपल्या पगोड्याला पण जाणारी वेगळी आहे, गोराई बीचला पण जाणार ती बघूनच आपण आतमध्ये त्या बोटीने प्रवास करायचा। तर आम्ही आता तिकीट काढून झाले। तिकीटचा रेट आहे 100 रुपये रिटर्नमध्ये। तुम्ही इथे तिकीट बघा, इथे तिकीट घर आहे। त्या तिकीट घरच्या इथे तुम्हाला आतमध्ये यायचं। तर आता आपण जाऊया पुढे। आता बघू शकता जेटी चालू आली आहे। तुम्हाला पुढे जाऊन आपल्याला फेरी पकडायची आहे। पब्लिक बघितली आहे, संडे आहे ना, त्यामुळे गर्दी पण भरपूर आहे। चला तर आपण पुढे जाऊया आणि मग डायरेक्ट आपण फेरीमध्येच भेटू। आम्ही आता जवळ आलो आहे फेरीची। इथे हे बस पगोडा, इथे आपल्याला जायचं आहे आता। चला जेटी लागेल हे आता फेरी ठेवा पगोडा। आता हे नाही जायचं आपल्याला पगोड्याला। आपल्याला आहे ना ऊन पण आहे बघा, आमची नाही इथे जागा वेगळी वेगळीच आहे। इथून गेली ती वेगळी। चला आता आपण बसूया आपण जाऊया। आवाज शेर आहे इथे बस। तर आता गोराई जेटीवरून फेरी सुटली आहे पगोड्यासाठी। समोर गर्दी पण भरपूर आहे आज। आता पगोडा जेटी आली आहे, आम्ही उतरतो। इथे कॉर्नर लागली। चला आता आपण पूर्ण खाली होईल इथे। त्यापेक्षा आम्ही आता उतरलोय या फेरीमधून उतरलो। आता इथे समोरच आहे, इथे 5 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरच आहे समोरून। तुम्ही जाऊ शकता आपण पुढे। चला आता आपण आता खाली होईल पूर्ण। आतमध्ये तो आम्ही आलो आहे, लेफ्ट साईडून जायचं आहे। हा वेगळे आहे, इथून जायचं पॅकडचं गेट आहे मेन। इथे दुकानं पण आहेत, इथे आता काही घेऊ शकतो तुम्ही। पुढे या साईडला साईडला पण किती मिळते। आता आम्ही चालत पुढे आलो, अजून 5 मिनिटं आईच लागतील। समोर बघा इथे आंबे बघा, बाजूला चिकू। इथे काय काढू नाही शकत कारण सर्व सीसी कॅमेरे लावले तिथे। हां हे बघ इथे आपण आलो आता मेन गेट, पगोड्याच्या मेन गेटला आलो बघा इथे। आणि जी बस आहे ना ही भाईंदरून येते डायरेक्ट। पुढे जाऊया आता थोडा। हे पगोडाचं मेन गेट आहे। चला आता आपण एंट्री करूया आपण। ते फुल चेकिंग होते लक्ष ठेवा। चला आता आतमध्ये एंट्री करूया आपण। सिक्युरिटी चेकिंग आहे। चला आता ही पहिले बेल वाजूया आपण। बेल टावर, घंटा मीनार बोलतो। चला आवाज जास्त नको लागेल तो। हा होईल वाजा। हा बघा नगाडा आहे।
भाईचा नगाडा धरण का गुंजेश चारोवर. चला आता आतमध्ये वरती जाऊया. नगाडा आहे मुलगा, नगाडा आहे तो. चला आता वरती जाऊया. इथे मेन पगोडा आहेत आतमध्ये. वरती तर आलोय पण आतमध्ये वाटायला आलं नाही करत आहे. बाहेर तुम्ही फिरू शकता. बघूया. तर आम्ही आता आतमध्ये प्रवेश केला आहे. घुमट जायला बघू शकता. बघा आपण घुमट बघा, कारण इथूनच आला आहे फक्त जाण्यासाठी बघण्यासाठी. आपण आलो नाही आहे. हो घुमट थोडं मोठं आहे बघा. तिला सपोर्ट पण नाही आहे. तर आता आपण आतमध्ये जाऊन तर आलो आहे घुमटवरून, पण कारण आतमध्ये आलाव नाही. जेवढं दाखवलं तेवढं तिथपर्यंतच आपण बघू शकतो. बाकी चला आता इथे जाऊया पुढे. धम्मचक्र. हे बघा धम्मचक्र आहे. हे असं कंटिन्यू फिरत राहतं. हे धम्मचक्राच्या बाजूलाच आहे आकाशदेवी, आकाश देवता म्हणून पुणे. तर इथून आता आम्ही इथे बाजूला आलोय. हे बघा सत्यनारायण युवकार इलाची देवी युवका. तर पुढे जायचं. चला ते बाजूला गार्डन पण आहे, लहान मुलांसाठी आहे. आपण बसू शकतो इथे, आराम करू शकतो. अशोक थंब बघा इथे पुढे. आता आम्ही वरतून तर जाऊन आलो पगड बघून, पण आपण जायला देत नाही ना, त्यामुळे आता खाली आलो बघा. खाली उतरतो. इथे पण काय ऑप्शन आहे. तर इथेच खाली बघा चलचित्र व्हिडिओ हॉल. तर प्रथम तर सर्व इथे आहे आणि सर्व 3D मध्ये बघा ते केलेलं आहे. लहान याच्यामध्ये पूर्ण पगोड आहे ना. तर आता आम्ही म्युझियममध्ये जाऊन आलो, पण काय व्हिडिओ बनवायला भेटला नाही, कारण व्हिडिओ क्लिप होते त्याच्यामुळे. इथे आम्ही बाहेर आलो बघा परत. इथून बघू शकतो तुम्ही. हे महामान बुद्धिस्ट मूर्ती बघा इथे. चला आता एवढंच होतं इथपर्यंत. बाकी सर्व गार्डन आहे, इथे पण बघू शकता तुम्ही. आणि त्याच्याच बाजूला बघा इथे उपाहारगृह आहे. तुम्हाला जेवण बिवण घेऊन आलं तर
नसेल तर इथे आपण घेऊ शकतो. हे पुरं मोठं आहे बघा इथून. तर आता आम्ही पगोडा बघून आलो आहे आतमध्ये. गर्दी पण आहे आतमध्ये. चला तर आम्ही निघतोय. बाहेरून बघा परतीचा प्रवास आहे आपला. आता परत आपला याला जायला जेटीला जायला लागेल. तुम्ही इथे आलात तर म्युझियममध्ये तर आहेच. ते म्युझियमला भेट द्या, कारण का म्युझियममध्ये जे गौतम बुद्धाबद्दल जी माहिती दिली आहे ना ती तुम्हाला महत्त्वाची आहे. ती तुम्हाला बघण्यासारखी आहे. म्हणजे आपल्याला त्याच्याबद्दल माहिती कळणार आहे. एक तास जातो पण मस्त सांगितलं त्याच्यामध्ये. तुम्ही आलात तर म्युझियममध्ये नाही गेलात तर तुम्हाला गौतम बुद्धाबद्दल काहीच माहिती कळणार नाही. म्हणून तुम्ही खरोखर ते म्हणजे बघण्यासारखं आहे. छान आहे. चुकू नका. आवडलंय. एक तास जातो पण जी ऐकण्याची हे असते ना ती मस्त आहे. आणि जे भरपूर आवडलं आपल्याला पण माहिती नाहीये, मुलांना पण आपल्या माहिती नाही, ते कळणार नाही. म्हणून खास म्युझियमला तर भेट द्या तुम्ही तिथे आलात. म्हणजे चुकवू नका ते. आम्ही निघालो आता आम्ही ह्याला झालो. आता जेटीवर जाऊ. जेटीवरून मग नंतर तिथे फेरी आता 6ची लास्ट आहे, पण त्याच्या आधी भेटली तर ती पण घेऊ. आणि जर तुम्हाला इथे यायचं असेल तर तुम्ही भाईंदरवरून पण येऊ शकता आणि गोराई आपला इथून बोरलीवरून पण येऊ शकता. तर बोरली जर आलात तर तुम्ही ह्याने या. हो, बसने पण आहे आणि जेटीवरून पण येऊ शकता. पण तुम्ही सोयीस्कर बोललात तर तुम्ही ह्यानीच या, आपल्या जेटीवरून फेरीनेच या. कारण जर भाईंदर साईडने आलात तर तुम्हाला बसचा टाईम लागेल आणि बस 1-1.5 तास घेतो. त्यापेक्षा हे अर्धा तास येऊ शकतो. अर्धा-पाऊण तासामध्ये आपण इथे येऊ शकतो. आणि ते काय 5 मिनिटाचं वॉकिंग डिस्टन्स आहे येण्यासाठी इथे. तर तुम्ही जर आलात तर नक्की इथे भेट द्या. आणि जर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. चला बाय.